किमान वेतनाच्या 20% वाढीचा आदेश काढूनही आस्थापनेतील कंत्राटी कामगारांना अद्यापही लाभ मिळाला नसल्याने 25 नोव्हेंबर रोजी बुलढाणा चिखली महामार्गावरील महावितरणच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। अधीक्षक अभियंत्यांना लाभ देण्याच्या मागणीचं निवेदन देण्यात आलं। आस्थापनेत रिक्त पदावर व कामाच्या गरजेप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर कामकाज करीत आहेत। दरम्यान महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने वेतनवाढीसाठी राज्यस्तरावर व्यापक आंदोलन छेडलं होतं। या लढ्याला यश देखील आलं। महावितरणचे कार्यकारी संचालक चंद्रशेखर येरमे यांनी किमान वेतनाच्या 20% वाढ देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत। मात्र आस्थापनेतील काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना याचा लाभ अद्यापही मिळाला नाही। या पृष्ठभूमीवर येथील महाराष्ट्र कंत्राटी वीज कंत्राटी कामगार संघटनेने महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली। यावेळी फरकासहित वाढीव वेतन देण्यात यावे अशी मागणी करण्यात येऊन निवेदन देण्यात आलं। गेल्या 8-10 वर्षापासून रिक्त पदांवरती कंत्राटी कामगार काम करतात। त्या कामगारांना शासनाने ठरवून दिलेलं संपूर्ण वेतन हे वेळेवरती मिळावं, ESI PF बेनिफिट मिळावेत, तो शासनाने ठरवून दिलेला बोनस आहे तो मिळावा, कंत्राटदारांनी जे अन्याय लोकांवरती करतात ते थांबावेत अशा स्वरूपामध्ये आज निवेदन माननीय साहेबांना दिलेलं आहे। त्या निवेदनावरती साहेबांनी सुद्धा एक 7-8 दिवसामध्ये याची मीटिंग लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरची घेतो आणि विषय हे संपवतो आणि लोकांना न्याय मिळवून देतो असं एक आश्वासन तिने आम्हाला दिलेलं आहे। यामध्ये शासनाने जे आता परिपत्रक काढून एक किमान वेतनामध्ये वाढ केली, त्यानंतर प्रशासनाने एक 20% किमान वेतनामध्ये वाढ केली, ते संपूर्णपणे वेतन लोकांना मिळावं। जी मागची PFची कॉन्ट्रॅक्टरनी पैसे वजावट केले होते, ते वजावट केलेले पैसे PFच्या खात्यामध्ये जमा केलेले नव्हते, त्यासाठी सुद्धा ती इन्क्वायरी लवकरात लवकर चालवावी आणि लवकरात लवकर लोकांना न्याय द्यावा अशा स्वरूपाची मागणी ही आज आम्ही केलेली आहे। अधीक्षक अभियंता यांनी यावेळी मागणी सोडवण्याचं आश्वासित केलं। या प्रसंगी महाराष्ट्र वीज कंत्राटी संघटनेचे निलेश खरात, सचिन भेंगळे, उमेश आणेराव, राहुल बोडके, सागर पवार यांच्यासह कंत्राटी वीज कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।